नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पार्थ आणि जीवाची मेहंदी समारंभामध्ये एंट्री झालेली असते। तर इकडे नंदिनी आणि काव्याच्या हातावर मेहंदी काढणं सुरू असतं। तर पार्थ काव्यासाठी फेवरेट पेस्ट्री घेऊन येतो आणि तिला स्वतःच्या हाताने भरवतो। तर दुसरीकडे नंदिनीचा फेवरेट वडापाव घेऊन जीवा देखील आलेला असतो। त्यानंतर हळदी समारंभाला सुरुवात होते। तिथे ठेवलेली काही सुकी हळद आता रम्या तिच्या हातात उचलते आणि ज्या बाया हळद कुटत असतात त्यात मुद्दामच येऊन ती हळद टाकते। म्हणजेच रम्याला तिच्या स्वतःच्या नावाची हळदसुद्धा त्यात कुटायची असते। तर यावेळेस रम्या लग्न करण्यासाठी नक्की कोणते कारस्थान करणार आहे याची कोणालाही चाहूल नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे पार्थ व तिच्या बोलण्यातील आता भुलून गेलेला असतो, पण रम्या काही शांत बसणार नाही आहे। तर सगळं काही कारस्थान केलेलं आहे आणि पार्थ व तिच्या नावाची पत्रिका देखील तिने छापलेली असते व तिचा प्लॅन व स्वात्याला देखील माहीत नाही आहे। तर असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।